उपसभापती निलमताई गोरे. आज आम्हाला निरोप समारंभ आहे आणि अनेक वेळेला पक्षाने मला संधी दिली. माननीय सभापती महोदय, समोर इतका वेळ उपस्थित असलेले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे सर्व विविध पक्षांचे आमदार, 9 जणांना आज निरोप मिळणार आहे आणि तो 13 मेला निरोप मिळणार आहे. सोशल मीडियावरती येते की आज निरोप म्हणजे आजपासून घरी, पण 13 मेपर्यंत आहे. तर त्याच्यामुळे काय झालंय, मला फोन यायला लागले की मेसेज की आम्ही तुमच्या बरोबर आहोत वगैरे, तर मला कळेना काय झालं ते. तर त्याच्यामुळे 13 मेपर्यंत आहे. हे सोशल मीडियाला जरा कळायला पाहिजे, कारण ते प्रचंड वाट बघताय तो निरोपाची कायमच्या. तर नाही, तसं काही म्हणणार नाही मी. सन्माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे नेते, तसंच अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजेश राठोड काँग्रेस, संदीप जोशी भारतीय जनता पक्ष, दादाराव केचे भारतीय जनता पक्ष, संजय केणेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पक्ष, या सगळ्या सदस्यांची मुदत संपते. आणि सन्माननीय सभापती महोदय, आपल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते, सगळ्या सभागृहाचे आभार मानते. परंतु 2020ला ज्याला चौथ्यांदा मला संधी मिळाली, त्यावेळेला मला अजिबात कल्पना नव्हती की पुढची 6 वर्ष एवढी अवघड असणार आहेत. कारण कोविड जस्ट सुरू झालेला होता, निवडणुका होतील की नाही अशी शंका होती, आणि नंतरच्या काळामध्ये अधिवेशनच होणार नाहीत, काम करण्याच्या एवढ्या अडचणी येतील याची जाणीव नव्हती. आणि विशेष म्हणजे 2022ला जी विधान परिषदेची आणि राज्यसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर एवढं मोठं शिवसेनेत स्थित्यंतर होईल याचंसुद्धा सुतरामसुद्धा मला कल्पना नव्हती. 24 वर्ष आतापर्यंत काम केलं. आमदार म्हणून काम करत असताना माननीय मी शिंदेसाहेबांचे आभारी आहे, फडणवीस साहेबांचे आभारी आहे. अनेक सदस्यांनी माझा उल्लेख केला. खरं सांगायचं तर इतक्या दिवसांचा विक्रम मी केला आहे मला शिंदेसाहेबांमुळे कळलं. कारण वर्ष कशी गेली आणि कसे दिवस गेले याच्यामध्ये एक एक टर्म, म्हणजे त्याच्यात संजय शिरसाटी होते, शंभूराजे देसाई होते. 2002ला पहिल्यांदा मी ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, उद्धव ठाकरे होते, नारायण राणेसुद्धा पक्षात होते. त्यामुळे सगळ्यांचं त्याच्यात त्यांची चर्चा झाली आणि मला ज्यावेळेला मिळालं आमदारकी, आता सगळंच खोटं बोलणं पण बरोबर नाही आहे, पण प्रचंड विरोध होता, खूप विरोध होता. म्हणजे तो नंतर मला हळूहळू कळला. आणि त्या विरोधाच्या मध्ये 2005मध्ये नारायण राणे साहेबांनी पक्ष सोडला. त्याच्यानंतर पोटनिवडणुका, मी अगदी एक वाक्यामध्ये एक फेज घेते. म्हणजे मोठ्या साहेबांच्या भाषेमध्ये त्यांनी काय शब्द वापरला रंगशारदामध्ये, तो सुद्धा माहिती आहे आम्हाला, लक्षात आहे. रंगशारदामध्ये मोठ्या साहेबांनी काय शब्द वापरला तोही आम्हाला लक्षात आहे. पण आता सगळ्याच तपशिलात मी जात नाही आहे. आणि त्याच्यानंतर एक पोटनिवडणुका, सभापती महोदय, त्या पोटनिवडणुकांच्या मध्ये रामटेक, दर्यापूर, श्रीवर्धन, कणकवली, वडाळा सातत्याने पोटनिवडणुका. आणि याच्यामध्ये माननीय शिंदेसाहेब, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनेक जण 30-40 दिवस बॅगा घेऊन उन्हामध्ये सगळ्या त्या पोटनिवडणुका जिंकण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे का, तुम्ही किती प्रयत्न केलात ना तरीसुद्धा शिवसैनिकाचं जे मन आहे, ते मन जे होतं ते बाळासाहेब आणि शिवसेनेबरोबरच होतं, आजही आहे. आणि आजही आम्ही वर जाईपर्यंत आमच्या मन शिवसेनेचंच राहणार. त्याच्यानंतर राज ठाकरे सोडून गेले, त्यानंतर आता परत एकत्र आले. कसं तुम्ही सहन करता, मला तुमच्या सहनशक्तीचं कौतुक वाटतं. 19 वर्ष वाया गेली या सगळ्यामधल्या काळात. त्याच्यानंतर 2008मध्ये परत मला आमदारकीची टर्म मिळाली. यामधल्या काळामध्ये महिला आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न सोडवण्याबरोबर आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षात होतो. आणि माननीय शिंदेसाहेब, माननीय सुभाष देसाई हे सगळे विधानसभेमध्ये होते. आणि विधानसभेमध्ये रोज ठाण्याहून आंदोलनाचा एक कार्यक्रम यायचा. आणि त्याप्रमाणे बाहेर पायऱ्यांवरती आणि चौकाच्या बाहेर आंदोलनं व्हायची. आणि सभागृहामध्ये काम कसं करायचं याची खूप ओढाताण करायला लागायची. कारण अतिशय आम्ही कमी संख्येने होतो. खडसे साहेब
होते विरोधी पक्षनेते, नंतर रामदास कदम त्यांच्या आधी होते. आणि या सगळ्या विरोधी पक्षाची सवय आम्हाला चांगली झाली होती. रामभाऊ आपणही होता 2014पर्यंत. आणि शिवसेना भाजप यांचा चांगल्यापैकी समन्वय होता त्या काळात सुद्धा. असायचे राजदंड पळवण्याच्या वेळेला सुद्धा ते होते, हे आम्हाला माहिती आहे. राजदंड पळवतानाही ते होते, हे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. म्हणजे शिवसेना भाजपमध्ये आज आता केते साहेबांना मी पाहते तर पांडुरंग फुंडकर साहेबांची मला आठवण होते की त्यामध्ये विरोधी पक्षनेता हा शिवसेना भाजप मिळून दोघांना बोलायची संधी देत होता. आणि मतभेद होते, शतशः भाजप स्वतंत्र असायचं होतं, पण साताऱ्यासारखं वातावरण नव्हतं त्यावेळेला. आणि म्हणून 2014च्या नंतर जेव्हा सत्तांतर झालं, परत मला संधी मिळाली. खूप लोक वाट बघत होते, मी नावं घेत नाही, की आता तरी जाईल मी घरी, कायमची पक्षातून कधी सोडून जाईन. आणि काय माहिती आहे का, प्रत्येक पक्षाची वेगवेगळी कार्यप्रणाली असते. पण मी काही लोकांची कार्यपद्धती अशी पाहिली प्रवीणजी, तुम्ही शिवसेनेत होता, की दुसऱ्या माणसाला असा त्रास द्यायचा की तो कसा सोडून जाईल त्याच्यात मास्टर माइंड आहेत लोक बरेचसे, की बरोबर त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याचं पद काढायचं. त्याच्यानंतर सभागृहामध्ये तर मी अनुभव घेतला काही वेळेला, ते थोर लोकांची मी आभारी आहे खूप. पण मला एकदा सांगितलं की तुम्ही नीट तयारी करा, महिला धोरणावर बोलता येईल. आणि मी खरंच तयारी करून बसले. आणि जरा सभापती आले आणि सांगितलं त्यांनी की आजचं कामकाज संपवायचं आमचं गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये ठरलं आहे. तेव्हा मला गटनेत्यांच्या मिटिंगचं लक्षात आलं की कुठल्याही सभासदांना काम संपवायचं हे न सांगता जो गटनेता सभापतींना परस्पर भेटून काम संपवून टाकतो तो गटनेता. त्याच्यानंतर मग परब साहेब मी हळूहळू का हुशार झाले, त्याला एक पक्षश्रेष्ठींचं महत्त्व होतं. तुमचं जे शिंदेसाहेब, नंतर सरनाईक, ही जी सगळी ठाण्याची टीम होती, ते जे करायचे ते आम्ही परिषदेत येऊन सगळे कार्यक्रम करायचो. हे सगळं करत असताना नाही अनिलचा नाही, अनिल खूप सफर केलं अनिलने, पण तरी तो अजून सफर करतो, त्याची सवय जात नाही. त्याच्यामुळे ते काय मी त्याला बोलू शकत नाही. पण मिलिंद नार्वेकर माझ्या बाजूने होते उद्धव साहेबांबरोबर. आणि त्यामुळे नाही ते मुळात एक असं आहे, मोठ्या साहेबांचं आणि उद्धव साहेबांचंही लक्ष होतं. मोठे साहेब काय सुरामध्ये मिलिंदशी बोलायचे तुम्हाला सर्वांना स्टोरी माहिती आहे. त्यामुळे काय सोपं नव्हतं शिवसेनेमध्ये सगळं हे काम करणं. पण हे सगळं काम करत असताना मला एक कृतज्ञता मुद्दाम व्यक्त करायला पाहिजे अनेक बाबतीतली, की मला कधीही पक्षाने असं सांगितलं नाही की अमुक प्रश्नांवर तुम्ही काम करू नका. मला कधी सांगितलं नाही की अमुक्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तुम्ही बोलू नका. मला कधी सांगितलं नाही की अत्याचार पीडितांची तुम्ही बाजू घेऊ नका. इतकंच नव्हे तर पुण्यामध्ये काही भूखंड माफिया होते की ज्यांनी वेगवेगळे भूखंड पळवले होते आणि जे आता एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, अशा माणसाच्या विरोधात सुद्धा मी उभे राहिले तर मला कायम सहकार्यच मिळालं. इतकंच नव्हे तर दगडफेक, डोंगरावरून ढकलून देणं, झोपड्यात कोंडून ठेवणं, असे अनुभव पण मी घेतले. आणि काही काही वेळेला समोरून सहानुभूती यायची, पण एखादा म्हणायचा मला आमदार, आम्हाला वाटलं तर तुम्हाला मारलं असतं तर बरं झालं असतं. पण शिवसैनिक ही कवच कुंडल आहेत आमच्यासारख्या लोकांची, की प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला संरक्षण दिलं, सहकार्य दिलं. आणि 2008 ते 2014 या काळामध्ये आदर्श घोटाळा, त्याचबरोबर बॉम्बस्फोट मुंबईत झालेला, अशा अनेक मुद्द्यांच्यावरती शिवसेना भाजप एकत्र लढत होते सभागृहात. त्यावेळेला मला तर वाटतं 100-1 शोज तरी वेगवेगळे झाले असतील चॅनेल्सवरती, की शिवसेनेकडून मी आणखीन भाजपकडून देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाची भूमिका मांडायला आम्ही असायचो. आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रवक्ता म्हणून सुद्धा मला काम करता आलं. हे सगळं काम करत असताना 2014च्या पर्यंत आणि आत्तापर्यंत 98, 2004, 2009, 2014, 2018, 2024 अशा 6 लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि त्याचबरोबर महानगरपालिका निवडणुका याच्यामध्ये पक्षाच्या प्रचाराचं आणि प्रवक्ता म्हणून मी काम केलं. काही मोठ्या साहेबांच्या सभांना उपस्थित राहता आलं. अक्षरशः रोमांचकारी असं वातावरण असायचं. संभाजीनगरच्या सभा संजयजी शिरसाट तुमच्या लक्षात आहेत आपल्या सगळ्यांच्या, की ज्याच्यामध्ये अगदी संपूर्णपणाने एक प्रचंड असं मैदान भरलेलं असायचं लोकांनी. आणि तिथे मोठे साहेब जेव्हा बोलायचे किंवा वंदे मातरम तिथे आम्ही ऐकायचो, तेव्हा असं वाटायचं की पुनर्जन्म झाला तर तो शिवसेनेतच व्हावा, हीच कायम मनामध्ये भावना होती. 2014ला मला संधी मिळाली परत. त्यावेळेला विधानसभेमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना भाजपची युती होती, परंतु शेवटच्या क्षणी खडसे साहेबांनी जाहीर केलं की युतीचा पोपट मेला आणि आम्ही स्वतंत्र निवडणुका लढलो. स्वतंत्र निवडणुका लढल्यानंतर पुढचे 6 महिने हे काय करायचं याच्यावरती खल चाललेला होता.
आणि मग माननीय शिंदे साहेबांना विरोधी पक्षनेता करून काही दिवस चालवलं गेलं आणि नंतर आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. मग सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आम्हाला बोलायची पंचायत झाली, कारण आम्ही सत्तेत सहभागी होतो. मग आम्हाला काय झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे 289 द्यायचे त्याचं आम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन करायचो आणि आम्हाला सभापती पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आधी मांडायला द्यायचे आणि त्याच्यानंतर 289 द्यायचे. हे सगळं आम्ही करत असताना अर्थातच पक्षाचं आम्हाला सांगणं होतं की हे सगळं तुम्ही काम करायचं आहे. विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये कोणावर जबाबदारी असेल तर ती शिंदेसाहेबांवर होती. 63 मतदारसंघातले 63 आमदार घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तो नागपूर अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांकडे मांडायचं काम आपण सगळ्यांनी केलं. तुम्ही होता, आपण विधानसभात गेलो, अनेक राज्यसभेत गेलो. आजसुद्धा विरोधी पक्ष तसं काम करतोय का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणं. आणि 2014 पासून ते शिवसेना भाजपचं युती असली तरी आम्ही सारखं ऐकत होतो की मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत. आपल्याकडे काय अशी पद्धत नाही आहे मंत्र्यांना आपल्याच विचारायचं की तुम्ही कधी राजीनामे देणार. पण विशेष हक्क समितीची प्रमुख मी झाले, ते काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभागृहामध्ये मांडत असताना बऱ्यापैकी म्हणजे सहकार्य पण काही बाबतीत शासनाचं मिळालं. विशेषतः मला उल्लेख एकाच गोष्टीचा मी करते, अनेक कामं केली त्यापैकी, की स्वच्छतागृहांच्या प्रश्नामध्ये सर्व पेट्रोल पंप हे महिलांसाठी किंवा कुठल्याही प्रवाशांसाठी खुले असले पाहिजेत याच्याबद्दलचं मी सूचना दिली सरकारला. आणि त्याला श्री सूर्यवंशी म्हणून सचिव होते, आता मला वाटतं ते मीरा भाईंदरला आहेत. तर त्यांनी ताबडतोब GR काढला आणि सर्व पेट्रोल पंप धारकांची बैठक घेऊन सर्व ही स्वच्छतागृह तेव्हापासून खुली झाली. असे मला तर असं वाटतं या कारकिर्दीमध्ये माझ्या सगळी पुस्तकं जी झाली आहेत ते विधान परिषद व माझे कामकाज 3रं पुस्तक आता तयार होतं आहे. प्रत्येक पुस्तक जवळजवळ 500 पानाचं आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळे प्रश्न, लक्षवेधी, भाषणं अशी सगळी एकत्र केलेली आहेत आणि ती बऱ्याचशा ठिकाणी UPSC किंवा ही मुलं जी आहेत परीक्षांना बसणारी ती त्याचा उपयोग करून घेत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकरी कर्जमुक्ती, मंदिर सुधारणं अशी काही कामं, विठ्ठलाचं मंदिर माननीय शिंदेसाहेबांनी खूप मोठा निधी दिला, परंतु भाविकांचे असणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी 20 वर्ष आषाढी एकादशीच्या आधी त्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करत आले. पुणे शहरामध्ये टेकड्यांवरती अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात चालली होती, त्या वाचवण्यासाठी सातत्याने आम्ही काम करते. 4थ्या महिला धोरणासाठी काम केलं आणि हे सगळं आमदार म्हणून काम केलं. आज उपसभापती म्हणून आता मी 5-6 वर्ष काम करते आहे, पण मला त्याच्यात एक फार मोठं समाधान आहे की तुम्ही सगळ्यांनी मला अतिशय चांगलं सहकार्य दिलं. मग ज्यावेळेला माझ्याकडे चार्ज होता त्यावेळेलाही मला सहकार्य मिळालं. त्यानंतर उपसभापतीबरोबर मग आपण सभापती म्हणून कार्यभार घेतलात आणि सभापती तुम्ही झालात तोपर्यंत मला काही तुमचा स्वभाव कसा याची कल्पना नव्हती विशेष, पण नंतर हळूहळू लक्षात आलं की चांगल्या स्वभावाचे आहात तुम्ही. बरोबर काम करत असताना कधी अडचण आली तर शिंदेसाहेब, चंद्रकांतदादा पाटील यांची मी मदत घेते. आणि या सगळ्या कामाच्या मध्ये आमचे सचिव जे आहेत सगळे त्यांचं पण मला चांगलं सहकार्य मिळालं सायटेशन या बाबतीत. 2022 पासून नंतरच्या काळात जसे आपली अधिवेशनं नीट सुरू झाली त्याच्यामध्ये मला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि भाजपच्या सगळ्या सभासदांचा उल्लेख पण करायला पाहिजे. या बाजूचे जसे अनिल परब किंवा बाकीचे सदस्य होते, त्याचबरोबर की तिथे सुद्धा ज्या ज्या वेळेला उपसभापती म्हणून मला कुठली अडचण आली तर आपण एकच पक्ष असल्यासारखं सातत्याने सहकार्य मला मिळत गेलं. 2020ला तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ताईंना देत असाल तर मी भाषण करत नाही. बसले होते शांतपणे आणि भाषण केलं नाही. नंतर मला विधान परिषद मिळाली पक्षाकडून. तर अशा बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत या सगळ्या. आणि इथे मला असं वाटतं की हे जे बाकीचे सभासद आहेत सर्वजण त्यांच्यावर बोलत असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी सातत्याने पाणीचे प्रश्न, पंढरपूरच्या रस्त्यांचे प्रश्न याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना शक्य तेवढी संधी वेळोवेळी आम्ही दिली आणि सातत्याने ते सोलापूरच्या प्रश्नांमध्ये अग्रणी असतात. संजय केणेकर, संभाजीनगर महानगरपालिकेची जबाबदारी तुमच्यावर आली आणि एक वेगळ्याच संजयचं रूप आम्हाला बघायला मिळालं, कारण सगळेच संजय काही सारखे नसतात, परंतु तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढलात. आणि संजय केणेकर, तुम्ही आता बरंचसं भाषणामध्ये भावना वगैरे मांडल्या, पण तसं शेवट व्हायचं कारण नाही आहे काही. अजून पुढे बरंच तुम्हाला पण कामाची संधी राहील असं मला वाटतं. दादाराव केचे, तुम्हाला बघितलं की नेहमी मला पांडुरंग फुंडकरांची आठवण होते. शांतपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने तुम्ही मुद्दे मांडत असतात. तुम्हालाही माझे शुभेच्छा आहेत.
संदीप जोशी का आले नाहीत याचं उत्तर मला माहीत नाही आहे, पण ते स्थानिक राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि ते नक्कीच राजकारणात सक्रिय राहतील. राजेश राठोड, तुम्ही एक अतिशय वेगळे कार्यकर्ते आहात आणि बंजारा समाजासाठी जी कामाची गरज आहे त्या कामाच्यामध्ये माझी अशी तुम्हाला विनंती राहील की संजय राठोडांबरोबर तुम्ही काम करावं. म्हणजे कसं मी म्हणत नाही, परंतु हे बंजारा समाजाच्या प्रश्नांवरती बरंचसं काम फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी जे केलेलं आहे, तर त्या कामाच्यामधून तुम्ही जे मुद्दे मांडलेत वेळोवेळी त्याला नक्की न्याय मिळेल असं वाटतं. मी पक्षीय लगेच बदलाचं काही इथे बोलत नाही आहे, मला औचित्य सोडून काही बोलायचं नाही आहे, परंतु जे प्रश्न तुमचे योग्य आहेत त्या प्रश्नांच्या बरोबर सगळेजणच तुम्हाला कायम सहकार्य करत राहतील हे मला आपल्याला सांगावं असं वाटतं. काँग्रेस पक्षात कसं तिकीट मिळतं याची तुम्ही स्टोरी सांगितली, तर ते दिव्य आहे असं मला वाटतं तिथे सुद्धा, आणि तरी तुम्हाला संधी मिळालेली आहे. शशिकांतजी शिंदे, तुम्हाला एवढं शांत बसलेलं बघून मला कसं तर कसं तरी वाटतं, कारण एक तास असा जात नाही की तुम्ही हात वर केला नाही. कायम तुम्ही मांडत असता, उत्स्फूर्तपणे मुद्दे तुमचे असतात. साताऱ्यात तुमचं साम्राज्य आहे आणि तुम्ही जरी राजे नसलात तरी जनतेचे राजे तुम्ही आहात. कारण लोकसभेला तुम्ही ज्या प्रकारे निवडणूक लढवली प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी कुठल्याही जिल्ह्यात गेले की माझं जसं चांगल्या प्रतिक्रियांवर लक्ष असतं तसं कोणाबद्दल काय वाईट बोलतायत तेही पोचतं, पण फारसं आलं नाही माझ्या कानावर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या. त्यामुळे मला असं वाटतं की सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये तुमच्या कामालाही मी मनापासून शुभेच्छा देते. तुमच्या मिसेस गेलेले दिसत आहेत, पण त्या पण फार सद्गुणी आणि अतिशय कार्यक्षम व्यक्ती आहेत. निम्मं काम त्याच करतात असं मला म्हणजे माझी धारणा आहे, संशय म्हणणार नाही, पण निम्मं काम त्या करतात असं मला साधारणपणे दिसतं आहे सगळं. त्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा देते. अमोल मिटकरी, खूप तुमची काळजी वाटते मला, कारण प्रत्येक वेळेला राजकारणात मनासारखं होतं तसं नाही, पण होऊ शकतं. सकारात्मक भूमिका आपण ठेवायची शेवटपर्यंत. आणि इतकंच मला सांगायचं आहे की कुठेतरी शेतीच करत बसलो, कुठेतरी दुसरीकडेच कीर्तनकार झालो असं काही न करता राजकारणामध्ये जे काम करता येईल ते प्रवाहात राहून केलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि मला त्याच्यात खात्री वाटते या संदर्भामध्ये. आणि तुम्ही असं सांगताय ना, ते सप्ताह राशी भविष्य सांगण्यासारखं वाटतं. कारण भविष्य कसं घडवायचं ते आमच्या नेत्यांना माहिती आहे. हां, तर त्या संदर्भात आता माननीय उद्धवसाहेब ठाकरे ते नसताना बोलणं बरोबर नाही काही, पण मला एक असं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना, आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती शिंदेसाहेब, काय सांगायचं. आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले, पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंदचा 8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण, पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा. आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेबसुद्धा स्वतः तो याचा सूट घालून कोविडचा PPE युनिट घालून तिथे गेले होते. तुम्ही प्रत्येकजण काम करत होता ना, बाकी सगळे लोकही काम करत होते. पण मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशिवाय ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का. त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं, ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स परब साहेब काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी, तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही, कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो ते. नाही, मुद्दा काय होतो या सगळ्यामध्ये की आपल्याला खरातला पकडायचं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही पे निघाय काही पे निशाणा बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला बोलणं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात आणि त्यांची आता कविता नाही, आता प्रश्न काय झाला माहिती आहे बोलू नका. नाही, त्यांनी परत यावं. मला काय वाटतं ते परत आलं तर मला असं देवाकडे मी रोज प्रार्थना करते की रोज ऐकून थोडे तरी जास्त माणसांना भेटायला लागतील ते.
नाही नाही, ते देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. तर माझ्या मनावर काय अवलंबून आहे? ते कोणाचं ऐकतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला सांगा तुम्ही, दुसरं कोणाच सांगा. हे पहा, मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदेसाहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हाप्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की पहा, मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की पहा, यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही काय होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला कंटाळा येतो ना राजकारणाचा, तर मग त्याच्यामध्ये सत्तेच्या संदर्भात एवढं तरी आपल्याच घरच्या लोकांनी बघावी सत्ता, असं कशाला आग्रह धरायचा. एका शिवसैनिकावरती जबाबदारी टाकावी त्यांनी, असं माझं त्या ठिकाणी सांगणं आहे इथे. आणि मी असं म्हणेन या संदर्भामध्ये की सगळं मला काळजी या गोष्टीची वाटते की मध्यंतरी इंडस्ट्रीजचे काही लोक सांगत होते की त्यांना असं वाटते की शिवसेना एवढ्या का झाल्यात, राष्ट्रवादी एवढ्या का झाल्यात, आणि म्हणून कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी राष्ट्रवादी संपवून टाकायची, असा विचार काही लोकांच्यामध्ये सातत्याने चाललेला आहे. आणि अशा वेळेला शिकस्त करतोय आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य करण्याची. आणि म्हणून मी तर असं म्हणेन, आयुष्याला द्यावे उत्तरं, अशा पद्धतीने जगावं. आज जे काही अतिशय सुंदर शब्द वापरले, मी ऋणी आहे फडणवीस साहेबांची, शिंदे साहेबांची. आणि अजून जी काही संधी मिळेल तर त्या संदर्भामध्ये शेवटी पक्ष शेवटी जी जबाबदारी टाकतो ती स्वीकारायची असते. त्यामुळे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तरं, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरं, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. हेच पुढच्या 2 वही शिंदेसाहेबांना उद्देशून आहेत. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सामोरं जाणं हे पाय असावे जमिनी. मला काय वाटतं माहिती आहे का, मी शत्रूंमध्ये प्रतवारी करायची प्रयत्न केला ना तर तुला नंबर 1 देईन मी. हां, आणि 20ला मी झाले तर साहेब, तर तेव्हाही आम्हाला ॲक्सिडेंटली कोविडमुळे या झाल्या नाही, त्यांना मिळाली नसते. आता काय म्हणजे बोलायला लावतोस तू असं करून. पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता हे 72, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे